हे अर्धा किलोला हे अर्धा किलो आवळे आहे, ते धुवून घेतलेले आहेत. आता मी पुसून घेते, स्वच्छ पुसून घेते. स्वच्छ एकदम. ओके. अगोदर धुतलेले आहेत ते. थांब. आता पुसून घेते स्वच्छ. या अर्धा किलो आवळ्याची मी आवळा कॅन्डी बनवणार आहे. आवळा कॅन्डी बनवणार आहे. आता मी हे वाफेवर शिजवते 10 मिनिटं. मध्ये वाफेवर शिजवणार आहे 10 मिनिटं. 10 मिनिटं आहे का? 10 मिनिटं शिजवणार आहे. हा एकदम. झाकण लावते. हा का? बघ चेक आता कर हे ना. झाले का नाही मी चेक करते. हा झाली, परफेक्ट झाली. हा. आता हे मी गॅस बंद करते. काढून घे आता. आता काढून घेते बाहेर. हे आवळे ना आता उकडून झालेले आहेत व्यवस्थित. हे आता त्याचा उकडलेले आहेत ना, दिसतं. बी व्यवस्थित निघते, परफेक्ट निघते बी. हे बघा, हे बघा. आता हे बी काढून झाले ना का मग ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे. साखर किती टाकणार आहे? साखर अर्धा किलो टाकणार आहे. अर्धा किलो साखर आहे का? अर्धा किलोला अर्धा ठीक किलो आहे. साखर. हे बघा असं बी काढणार आहे. बारीक करून घेते, एकदम पेस्ट करून घेते. बारीक झालेली आहे, मस्त पेस्ट झाली होती. हे बघा, हे साखर, थोडी साखर टाकून वाटायला लागते, कारण आवळाची आहे त्याच्यात ना आपण पाणी टाकत नाही. हम्म. मग साखरेचं पाणी सुटलं का बरोबर ते एकदम बारीक होते पीठ. काढते ना आता? कढईत काढून घेते. काढून अर्धा किलो. अर्धा किलो साखर टाकताय. अर्धा किलो वेलची पावडर. किती आहे वेलची पावडर? वेलची पावडर छोटा 1 चमचा वेलची पावडर. ठीक आहे. 1 चमचा मिरी पावडर. 1 चमचा मिरी पावडर. हो. काळा मीठ 1 चमचा. काळा मीठ 1 चमचा. 1 चमचा. साधा मीठ 1 चमचा. काळं मीठ 1 छोटा चमचा. बोल. हे सगळं टाकून झालेले. आता हे गॅसवर गरम करते. ओके. असं एकदम बारीक शिजून घ्यायचं. शिजून घ्यायचं आहे. गॅस चालू आहे बघा. आता हे नाही तोपर्यंत म्हणजे पाणी पूर्ण आटायला पाहिजे, मग होणार. असं आहे. आता पाणी सुटते त्याचं साखरेचं. हे बघा पातळ झालंय. ते घट्ट झालं का मग असं मिक्स करायचं, हलवायचं चांगलं. मी याच्यात हळद पावडर टाकते, कारण हळद आपल्या शरीरासाठी चांगली असते आणि कलर वापरू नका, नाही का? कलर येण्यासाठी पण चांगलं, त्याच्यात चांगला कलर येतो. कलर वापरायचा चांगला, कलर नका वापरू, नाही का? झालेले घट्ट झालं ना? घट्ट झालं. आता त्याच्यामध्ये मी दीड चमचा पाणी. 1.5 चमचा पाणी. घेऊन अरारोट पावडर आहे, 1.5 चमचा पाणी टाकलं ना. आता जरा मिक्स करून घेते. घट्ट पावडर टाक. 1.5 चमचा असं अरारोट पावडर टाकते. हे अरारोट पावडर टाकली मी याच्यात. पाणी मिक्स करून हलवून घ्यायचं. चांगलं हलवून घेते का? बरं ठीक आहे. ओके. चमचा 1 चमचा तूप घालते. तूप टाकते, म्हणजे तुपाने चिटकत नाही आणि चांगला चमक येते. चमक येते. ओके. हलवायचं ना, हलवून घ्यायचं चांगलं. असं तयार करायचं. खूप मेहनत करावं लागते, खूप हलवावं लागते. आता ते 15 मिनिटं झालं. कढईपासून थोडं अलग व्हायला लागलं का समजायचं झालं, तयार झालं म्हणून. खूप मेहनत आहे. ताटाला पण मी तूप लावून ठेवलं. तयार झालेले मिश्रण याच्यात ओतायचे. आता हे पूर्ण तयार झालेले किती वेळ लागला? भरपूर
अर्धा तास झाला जवळजवळ तरी पण व्यवस्थित तयार झालेले. आता कढईपासून हे अलग व्हायला लागलेली आहे, म्हणजे समजायचं याची आवळा कॅन्डी तयार होणार आता. अरे बापरे. हे बघा, आईश, मस्त, एक नंबर. हे बघा व्हायला लागलं. कढईपासून अलग झाल्यावरच तिकडे न्यायचं आहे का? आता ते दुसऱ्या भांड्यात ओतायचं. चला पूर्ण व्हिडिओ अर्धा घंटा लागते बाबू. हे बघा. झालं का? हो चल घे तिकडे मग. हे बघा, हे असं ठेवलं तिने, तिथून आणलं आहे. आणि आता हे भांड्यामध्ये शुगर कँडी तयार होणार. हे बघा, हे बघा आता हे भांड्यात टाकते. ओतते. पूर्ण दाखवायचा उद्देश म्हणजे व्हिडिओ थोडा लांब होईल. हे बघा, आता हे पूर्ण पसरायचं आहे जरा ना. थंड होऊन द्या, थंड झाल्यानंतर मग हे होणार आहे. त्याची वडी. हे बघा हा, असं आता कापते का? आता कट करायची. अरे बापरे, आता काय करणार बाबा. शपथ. हे बघा व्यवस्थित किती कट भारी होते आहे. आता. वा वा वा. हे मस्त. सगळं दाखवायला तुम्ही लागते. आवळा वडी म्हणा नाहीतर आवळा कॅन्डी म्हणा, एकदम व्यवस्थित. अजून प्रोसेसर बाकी आहे. तिने आता ते कट करून घेतले. हे बघा असं दाखवते का? आता त्याच्या वड्या पाडायच्या. अजून बारीक बारीक वडी येणार आहे ना. आपल्याला जेवढ्या पाहिजेत तेवढ्या. ते वडे पाडणार. घे लवकर लवकर घे का? हे व्हायला लागलं ना. ते नाही होते का? काय नव्हते, व्यवस्थित वड्या पाडायच्या त्याच्या. तो बाऊल घ्या इकडं. हे असं करणार आहे ना. काय करणार? त्याच्या वड्या पाडायच्या अशा व्यवस्थित. हे बघा कशा वड्या झाल्या. अरे साखरेची पावडर आहे का? हे त्याच्यात- चाट मसाला. त्याच्यात एक चमचा चाट मसाला. चाट मसाला टाकला. ओके. एक चमचा चाट मसाला टाकला. आता तो मिक्स कर, व्यवस्थित मिक्स कर. व्यवस्थित मिक्स करायचा आणि मग त्या आवळा कँडी. कँडीमध्ये मिक्स करायचा. हे बघा, हे असं आहे. पूर्ण हलवून घ्यायचं त्याचं, म्हणजे चांगलं. हे टाकणार आता ते कँडी मिक्स त्याच्यात. करायची. आता आवळा कँडी टाकते ना. मिक्स करायची. ओके. मिक्स 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 कर आता, नाही का? पिठी साखर मिक्स करणार आहे ना. चाट मसाला टाकून केलेली पावडर. आवळा कँडी तयार. हां, व्हायला आता मला ड्रेस घ्यायला लागते आवळा वाटतं. कँडी तयार झाली. खाऊन बघ ना. मस्त. हा, लहान मुलांसाठी. लहान मुलांसाठी व्यवस्थित आरोग्यदायक. ओके. बघा, आवळा कँडी तयार आहे. ही अशी आवळा कँडी तुम्ही पण बनवा. बनवून आणि बघा. सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. आवळा कँडी तयार. तुम्हीही बनवा हां. आवळा कँडी. अशी आवळा कँडी तुम्हीही बनवा. तुम्ही येऊ शकता, बोलू शकता. ओके. हां तयार आहे. तुम्ही पण अशीच आवळा कँडी बनवा, कारण लहान मुलांना खूप आवडते ही आवळा कँडी अशी.